कार्तिकी एकादशीला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या गजरात भक्तांची पावलं पंढरपुराच्या दिशेने चालू लागतात. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेची परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. या कार्तिकी एकादशीला पूजेचा मान बऱ्याच वादविवादानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळालाय. पण कार्तिकी एकादशी असो व आषाढी एकादशी, पंढरपुराच्या विठ्ठलाचं आकर्षण महाराष्ट्रासह देशातील अनेक भाविकांना आहे आणि विठ्ठलाबद्दलच्या अनेक गोष्टींचं कुतूहलही आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओतून पंढरपुराच्या विठ्ठलाबद्दलच्या काही खास गोष्टी समजून घेणार आहोत. नमस्कार, मी गजानन आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पंढरपूरच्या विठ्ठलाचं नाव जरी आपण घेतलं की आपल्या डोळ्यासमोर देवाची मूर्ती जशा तशी उभी राहते. विठेवर उभा, कमरेवर हात अशी विठ्ठलाची मूर्ती. विठ्ठलाचं एवढं देखणं रूप दिसण्याचं कारण म्हणजे विठ्ठलाच्या अंगावर असलेल्या आभूषणांमुळे. या आभूषणाबद्दल सांगताना सुरुवातीला जाणून घेऊ विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकुटाबद्दल. विठ्ठलाच्या डोक्यावर जो मुकुट आहे तो दिसायला शिवलिंगासारखा आहे. त्याची एक आख्यायिका पुराणात सांगितली आहे. शंकर महादेव हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. आषाढी कार्तिकी एकादशीला अनेक साधू संत विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरात यायचे. महादेवही आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पंढरपुरात दाखल झाले. पहिले वारकरी म्हणून भागवत कथेत महादेवांचा वैष्णव म्हणूनही उल्लेख आहे. महादेवांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. महादेवांची भक्ती पाहून विठ्ठल आनंदी झाले आणि त्यांनी महादेवाला आपल्या डोक्यावर स्थान दिलं. म्हणून विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकुटाचा आकार हा शिवलिंगासारखा आपल्याला बघायला मिळतो. सगळ्यात जास्त ज्याबद्दल कुतूहल आहे ते विठ्ठलाच्या कानातील माशांच्या कुंडलाबद्दल. याबद्दलही पुराणात एक कथा सांगितली जाते. एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला त्यांना उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो. पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत, कारण की तो एक मच्छीमार होता आणि तसाही तो जो उपहार घेऊन आला होता त्या उपहारात पकडलेले मासे होते. बाकीच्या लोकांनी त्याला विरोध केला आणि म्हणाले, पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुलाही आणि आम्हा सर्वांनाही. तेव्हा पांडुरंग स्वतः तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जो देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसूनही ते काहीतरी देतोय त्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल. मग ते काहीही असू द्यात, कारण मी ही सृष्टी चालवली आहे. त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावात अडकत नाही, असं सांगून विठ्ठल त्या व्यक्तीकडून 2 मासे घेतात आणि सगळे समान आहे हे सर्वांना समजायला हवं म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे मासे पांडुरंग घालून घेतात. तेव्हापासून पांडुरंगाच्या कानात मासे असल्याचं सांगितलं जातं. यानंतरची गोष्ट आहे ती विठ्ठलाच्या 2 पायात असलेल्या घुंगुरवाळा काठीबद्दल. याबद्दल एक पुराणात आख्यायिका सांगितली जाते. भक्तावर आणि पृथ्वी तलावर प्रत्येकाची काळजी घेणे हे देवाचं काम आहे. अगदी मुंगीपासून ते प्रत्येक प्राणीमात्रावरची देव काळजी घ्यायचे. विठ्ठलाला गुरेढोरे आणि प्राणीमात्रावरही मोठ्या प्रमाणात प्रेम होतं. तसेच विठ्ठल वेगवेगळे रूप धारण करायचा. विठ्ठल कधी कधी श्रीकृष्णाच्या रूपात यायचे तर कधी गुराखांच्या रूपात देखील यायचे आणि ढोरं सांभाळायचे. देवाकडे त्या काळी घुंगराळ काठी असायची आणि ती काठी देव दोन्ही पायांच्या मध्ये पकडायचे. म्हणून देवाची मूर्ती तयार करतानाही देवाच्या पायात घुंगराची काठी बघायला मिळते. तिसरी गोष्ट आहे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीची माळ का घातली जाते. विठ्ठल साक्षात श्री भगवान श्रीकृष्णाचे अवतार होते आणि श्रीकृष्णाच्या 2 प्रिय पत्नी होत्या. त्यापैकी एक म्हणजे राधा आणि दुसरी म्हणजे सत्यभामा. सध्या असणाऱ्या विठ्ठलाच्या पत्नी रुक्मिणी या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून राधाच आहेत. पण देवी सत्यभामाच्या हट्टापायी विठ्ठल यांनी आपल्या या कलियुगातील अवतारामध्ये सत्यभामा देवींना तुळशी उपमा दिली. म्हणजेच तुळस ही दुसरी तिसरी कुणी नसून साक्षात सत्यभामा या देवी आहेत. याच कारणामुळे वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला फार मोठं महत्त्व आहे. तसेच या मागची दुसरी कथा सांगितली जाते. समुद्र मंथनाच्या वेळी जे अमृत निघालं त्याचे काही थेंब जमिनीवरती पडले आणि त्यातून तुळस निघाली. ब्रह्मदेवाने ती विष्णूला दिली अशी कथा पुराणात सांगितली जाते. विठ्ठलाने तुळशीची माळ आपल्या गळ्यात घालून तिच्या भक्तिप्रेमाला अभिमानाने मिरवलं आणि त्या भक्तिप्रेमाचं प्रतीक म्हणून विठ्ठलला प्रिय असणाऱ्या तुळशीची माळ वारकरी देखील आपल्या गळ्यात घालतात. एवढंच नाही तर वारीत तीर्थासारख्या पवित्र तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन महिला वारकरी सुद्धा वारीमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. विठ्ठलाच्या गळ्यात कौस्तुभ मणी नेमके का आहेत? तर सर्व देवदेवता पांडुरंगाची प्रचंड भक्ती करायचे, देवाचं नामचिंतन करायचे. असंच एकदा सर्व देवदेवता साधू संत समुद्र मंथन करायला गेले. समुद्र मंथन करताना त्यांना अनेक मौल्यवान हिरे, माणिक मोती समुद्रात मिळाले. त्या समुद्रात एक सुंदर असा मणी देवांच्या हाती लागला. त्या सर्व देवदेवतांनी विचार केला की हा सुंदर मणी आपण देवाला भेट द्यायचा आणि मग तो मणी सर्व देवांनी मिळून देवाला भेट दिला. आपल्या भक्तांनी एवढ्या प्रेमाने आपल्याला हा सुंदर दिसणारा मणी भेट दिला म्हणून विठ्ठलाने तो मणी आपल्या गळ्यात घातला. ज्या मण्याला कौस्तुभ मणी म्हणलं जातं. शिवाय विठ्ठलाच्या गळ्यात इतरही मणी आहेत.
ते मूर्ती घडवताना अधिक सुंदर दिसावी म्हणून मूर्तिकाराने रेखीव काम केलेलं आहे. पांडुरंगाच्या छातीवर एक पायाचा ठसा आहे. पुराणात सांगितलेल्या कथेनुसार भृगु ऋषीने देवाच्या छातीवर लाथ मारली होती. त्या पायाचा ठसा देवाच्या छातीवर असल्याचा उल्लेख देखील पुराणात आढळतो. या सगळ्या व्यतिरिक्त देवाच्या दोन्ही हातात बाजूबंद, शरीरात जानवं, दोन्ही हाताच्या मधून पितांबरीचे वस्त्र, महादेवाची पिंडी आकारासारख्या कपाळावर टिळा, पायात वाळे, कमरेला करदोडा, एका हातात कमळाचं फूल तर दुसऱ्या हातात शंख आणि पायाखाली वीट असं विठ्ठलाचं संपूर्ण मूर्तीचं रूप आपल्याला बघायला मिळतं. विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन अनेक संतांनी आपल्या अभंगात आणि कीर्तनातही केलेलं आहे. आणि हेच बघण्यासाठी लाखो भाविक आषाढी कार्तिकीला न चुकता पंढरपुरात दाखल होतात. आजही कार्तिकी एकादशी आहे. आजही लाखो भाविकांच्या गजरात पंढरपूर नगरी दुमदुमली आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं बोलभिडूच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा. रामकृष्ण हरी.